छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली। या आगीमध्ये 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 पुरुष, 3 महिला व 2 मुले यांचा समावेश आहे। एकाच कुटुंबातील हे 7 जण होते। ही आग कशामुळे लागली अजूनही स्पष्ट झालं नाही। ज्या ठिकाणी आग लागली ते घर 3 मजली असून खालच्या मजल्यावर कपड्याचं दुकान होतं। त्यामध्ये कापड शिलाईचं काम सुरू होतं। दुसऱ्या मजल्यावर व तिसऱ्या मजल्यावर देखील नागरिक राहत होते। आग लागल्यानंतर काही नागरिकांनी उडी मारून आपला जीव वाचवल्याची माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली। ये तकरीबन मैं जब आया यहाँ पर पौने 4 बज रहे थे। फायर ब्रिगेड यहाँ खड़ा था, लेकिन बहुत काफ़ी यहाँ के जो पहले जो बच्चे थे बहुत काफ़ी कॉल करे। कई टाइम के बाद तकरीबन पौने 2-1.5 घंटे के बाद फायर ब्रिगेड आया। मैं एग्जैक्ट 4 बजे आया तो देख रहा था कि यहाँ के लोकल के बच्चे ज़्यादा जद्दोजहद कर रहे हैं, ऊपर जा रहे कर रहे हैं। यहाँ के लोकल के मतलब बहुत सारे बच्चों में मदद करें। ऐसा मानना आ रहा है कि 7 जन का मृत्यु हुई, इंतकाल हुआ है, जो घाटी अस्पताल में एडमिट है। और 2 मासूम बच्चे हैं, जिसमें से 2 फैमिली हस्बैंड वाइफ 2 जोड़े हैं और एक मतलब एक माता जी है और 2 साल 2.5 साल के 2 बच्चे हैं। मतलब यहाँ पर क्या काम चलता था और आग कैसे लगी, कुछ पता लगा? ये एक फेमस दुकान थी टेलरिंग की, जो किंग स्टाइल के नाम से जाने आती थी। छावनी दरी बाज़ार औरंगाबाद में शॉप है, ये दाना गली में। ये कपड़ों का कारोबार था बेचारों का। इनकी भी पूरी दुकान आप देख सकते हैं, पूरी राख जल के राख हो गई है। क्या नाम? मेरा नाम समीर मिर्ज़ा, छावनी औरंगाबाद। आगीचा नेमका घटनाक्रम काय आहे? कशी आग? 3:30 वाजता अचानक आग लागली मोठ्याने। सर्व लोक इथले जवळपासचे आले मदत करायला। फायर ब्रिगेड आली, आतमध्ये गेले असता फर्स्ट फ्लोअरवर जे होते ते सर्व उतरले होते खाली। मग सेकंड फ्लोअरचे लोक अडकले होते वरती। त्यात मला वाटतं 7 लोक मेले। त्यात 3 लेडीज आहे, 2 जेंट्स आहे आणि 2 मुलं आहे। काही कारण कळू शकलं? मला वाटतं शॉर्ट सर्किट झालं असेल, कारण की कपड्याची दुकान आहे खाली, त्यामुळे बचावले सुद्धा कशा प्रकारे? हां, फर्स्ट फ्लोअरमध्ये जितके नागरिक होते ते सर्व बचावले। कशा पद्धतीने त्यांना वाचवलं? ते बाहेर निघाले लवकर, म्हणून त्यांचे जीव वाचले। हां, वरतून 2 लेडीज पण उडी मारले, त्यामुळे त्यांची जान वाचवली। काय नाव? मयंक पांडे। आगी लागली, आपण प्रत्यक्षदर्शी आहात, कशी लागली, काय लागली? 3:30च्या दरम्यान सर खूप जोराचा ब्लास्टचा आवाज आला इकडं। त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावली होती, बहुतेक त्याचा ब्लास्टचा आवाज आला। तर आम्ही बाहेर पळत आलो, तर इथून आगाचा झळा जो येत होता आणि त्यांचं कपड्याचं दुकान आहे, टेलर आहे, तर ती आग एकदम भडकली ती आग खालच्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर जास्त भडकली होती। आणि ते वर लहान लेडीज आणि मुलं होती, ते आत दरवाजा लावून कूलर लावून झोपले होते। त्यांना काही आवाज एवढा आला की बाहेरून ओरडण्याचा। मग काही मुलं पळत आली, आमच्या घरातून काही जण गेले, तिथून काही सीडी लावून चढले आणि जेवढे काढता येतील तेवढे काढता आले, पण बाकीचे आतच अडकले होते। कर्मचारी किती होते? कर्मचारी नव्हते, मूल मालक होते आणि त्यांची 2 भाडेकरू फॅमिली होती बहुतेक। तर एका भाडेकरू फॅमिलीतले 7 जणांचा हे झालं कॅज्युअलिटी। एक्झॅक्टली सांगता येणार नाही, 15पेक्षा जास्त होते टोटल घरमालक। हां, 7 जण आत्ता। आणि काही ज्यांचं जे वाचले ते कशा पद्धतीने बाहेर आले? काही फर्स्ट फ्लोअर जे होते ते जिन्याद्वारे आले, काही जण सीडीद्वारे आले आणि 2 मुलं आणि 2 लेडीज आमच्या टेरेसवरून आले। त्याच्यातले 2 तर कॅज्युअलिटीज होत्या, 2 लेडीज होत्या। कसं वाटलं आपल्याला? तर आम्ही घाबरलो होतो, कारण आवाज एवढा जोराचा आला आणि आग एवढी भरकली होते। माझे आईवडील म्हणजे ओल्ड एज होते, त्यांना मी अगोदर बाहेर घेऊन गेलो। इथं बाकी मुलं धावत आली, त्यांची गाडी ओढून बाहेर फेकली ती इलेक्ट्रिक व्हेकल। आमच्या गाड्यातून 2 व्हीलर काढल्या, 4 व्हीलर पण आलं होतं, कारण 5-10 मिनटात अग्निशमन झाल्याची गाडी आली, त्यांना यायला प्रॉब्लेम होता। मग आमच्या गल्लीवाल्यांनी सगळं पटापट आपल्या गाड्या काढल्या, अग्निशमन आले आणि त्यांची कारवाई सुरू केली। काय नाव? सचिन बघे।